स्वागत आहे स्टेप अप अकॅडमी कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2026 अंतिम वेळ 15 दिवस 15 दिवस बॅच नंबर 1. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टेस्ट नंबर 10 याचं संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण. चला वेळ न देता आपण लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय आहे? सोपा प्रश्न. आपला सुरुवात सोप्या प्रश्न होते. दिलेल्या आकृतीमध्ये किती षटकोन आहेत? चला की काय उत्तर लिहिले तुम्ही याचं? किती षटकोन आहेत मित्रांनो? बघा मोजले तर आपण काय होते, हा 1 2 3 4 5 6 आणि 7 सगळ्यांनी उत्तर 7 लिहिलं असेल. तर मित्रांनो एक अजून एक षटकोन आहे तो तुम्हाला दिसला नसेल. बघा हा 1 2 आणि हा एक षटकोन आहे, म्हणजे सगळे मिळून 7 आणि हा एक आपलं उत्तर आहे 8. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर. हा जर सापडला असेल तुम्हाला तर मित्रांनो बरोबर 8 येतात. बाकी अजून कुठे दिसतोय का तुम्हाला? अजून कुठे दिसतोय का? नाही. तर मित्रांनो टोटल मिळून षटकोन आहेत 8. चला सोपा प्रश्न होता, पुढे जाऊया. काय म्हटलंय की खालील दिलेल्या क्रमामध्ये पुढील आकृती कोणती? थोडंसं लक्ष देऊन जर आपण पाहिलं याच्यामध्ये कसा क्रम डिसाइड झालेला आहे तो पहिल्यांदा आपण चेक करून घेऊया. काय बघा इथं पी आहे, घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज बघा पी पुढे झाला गेलाय, इथे आलाय, परत इथे आलाय आणि परत मध्यभागी गेलाय. म्हणजे कोणती गोष्ट या ठिकाणी आली, या ठिकाणी आली की ती काय करणार आहे? सेंटरला जाणार आहे. हे लक्षात ठेवा. इथं आली की सेंटरला जाणार आहे. कसं? परत एकदा चेक करू आपण. पी बघा इथं गेलाय आणि परत मध्यभागी आलाय. बघा इथं पी आला, इथं पी आला आणि परत मध्यभागी गेलाय. अशाच प्रकारे सगळ्यांचं लॉजिक बघायचं. काय केलंय बघा, परत आपला जो स्टार आहे की नाही, म्हणजे बघा मी जागा जर सांगितलं तुम्हाला की इथे एक जागा आहे, इथे एक जागा आहे, इथे एक जागा आहे, इथे एक जागा, इथे एक जागा आणि इथे एक जागा. आपला क्रम कसा आहे मित्रांनो की पहिल्यांदा इथं जाते, परत इथं, परत इथं, परत इथं आणि परत इथं मित्रांनो, परत पुढे जाणार आहे. असा क्रम आहे प्रत्येक गोष्टीचा. मग जर पाहिलं बघा आपण ऍडचं बघा, सॉरी हॅशटॅग बघा, हॅशटॅग कुठे गेलाय? इथं गेलाय, परत सेंटरला गेलाय, परत या साईडला गेलाय. मग त्याचं नेक्स्ट पोझिशन कुठं असणार मित्रांनो? इथे असणार. मग हॅशटॅग खालती असणारे किती किती आहेत ऑप्शन बघा, हा इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे, म्हणजे हा कॅन्सल झाला. पुढे अजून कशाचं बघतोय? पीचं बघूया. पी इथं आला की नाही, मग पी आपला कुठे गेला पाहिजे? त्या या साईडला गेला पाहिजे. मग पी या साईडला कुठे कुठे आहे बघा, पी या साईडला इथे एक आहे आणि इथे साईड खालच्या कोपऱ्यामध्ये. हे ऑप्शन इलिमिनेट झालं. परत अजून काय बघू आपण? ऍट बघा, ऍट कुठं गेलं पाहिजे? ऍट इथे येणार, इथं आलं, परत वरती गेलं, परत कुठे यायला पाहिजे? इथं वरती आलं पाहिजे. ह्या दोन्ही मध्ये वरती आहे. अजून काय बघूया आपण? झेड बघूया. ओके, झेड इथं गेल्यानंतर आपण सेंटरला झेड येणार आहे, तर आपलं सेंटरला झेड कुठं आलाय? इथं आलाय. हा इलिमिनेट झाला ऑप्शन आणि आपलं उत्तर क्रमांक 1 आलेला आहे. म्हणजे बघितलं तर इथं या साईडला म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि परत एकदा 1 2 3 4 5 6 या क्रमाने तो गोल गोल फिरत असेल, म्हणजे सर्क्युलेट होत असेल, तर त्या पद्धतीने लॉजिक आपण लागलेलं आहे. आणि तशाच प्रकारची पुढची आकृती कोणती असेल तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ही आपली ती आकृती असेल जी सगळं फुलफिल करते. तुम्ही चेक करा ते लॉजिक बरोबर आहे का. अशा पद्धतीनेच लॉजिक तिथे लागते. ओके, चला दुसरा प्रश्न सुद्धा आपल्याला समजलेला आहे. आपण पुढे जाऊया. काय म्हणताय? खालीलपैकी कोणाच, हा सुद्धा सोपा प्रश्न आहे मित्रांनो, फक्त टाइम तुमचा घालवायचा आहे, टाइम वेस्ट व्हावा या पद्धतीने, हा उद्देश ठेवून हा प्रश्न लेंदी मोठा घेतलेला आहे. त्यामध्ये आकृती सॉरी त्याच्यामध्ये तारखा टाकलेल्या आहेत. तारखा म्हटलं की आपण घाबरतो, तारखाला अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो. पूर्ण प्रश्न वाचायचा. आपण म्हणतो की नाही मोठा प्रश्न हा सोपा प्रश्न असतो. खालीलपैकी कोणाचा जन्म हा अशा महिन्यात झालाय जो महिना जुलैच्या 3 महिने आधी आणि 3 महिने नंतर. हे अगोदर आपण डिसाइड करूया. जुलैच्या 3 महिने आधी जुलै, त्याच्यावरती कोणता महिना असतो? जून सर, त्याच्यानंतर मे, त्याच्यानंतर एप्रिल. म्हणजे जुलैच्या 3 महिने आधी काय येतं? एप्रिल येतं. त्याच्यानंतर 3 महिने नंतर जुलै नंतर काय असतो? ऑगस्ट, नंतर काय असतो? सप्टेंबर आणि नंतर असतो ऑक्टोबर. म्हणजे 3 महिन्यानंतर काय? ऑक्टोबर आहे. अशा कुणाकुणाचा जन्म हा एप्रिल महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात झाला असेल? चला, विजयचा जन्म कुठे झालाय? 12 एप्रिलला 2000 साली झालाय, म्हणजे विजय इथं येतोय जो की आपल्याला पाहिजे. जिन्सनचा जन्म 1 मे रोजी झालाय. जिन्सन कुठे गेलाय? इथं गेलाय जिन्सन. 1 मे पाहिजे का आपल्याला? नाही पाहिजे. परत काय म्हणलंय? हरीचा जन्म 3 ऑक्टोबर. हरीचा जन्म 3 ऑक्टोबर, म्हणजे हा सुद्धा आपल्याला पाहिजे. तर रोहितचा जन्म 15 मार्च.
रोहितचा जन्म 15 मार्च, हे पाहिजे का आपल्याला? नाही. तर मित्रांनो असं काय असेल, कुणाकुणाची जोडी असेल तर आपल्याला लॉजिक लागतंय की हा विजय जो एप्रिल महिन्यात जन्मलाय आणि जो हरी हा ऑक्टोबर महिन्यात जन्मलाय, हेच दोघं जुलैच्या 3 महिन्या अगोदर जुलैच्या 3 महिन्यानंतर यांचा जन्म झालेला आहे. म्हणून आपलं उत्तर आहे कुठे? हरी आणि विजय, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. काय होतं का याच्यामध्ये? काय दम होता का प्रश्नामध्ये? दिसतोय असा प्रश्न की तुम्हाला काहीतरी अवघड विचारल्याचा भास होईल, फील होईल तुम्हाला, पण मित्रांनो काही सुद्धा नव्हतं. एवढंच करायचं होतं, कुणाचा जन्म 3 महिना अगोदर आणि कुणाचा जन्म 3 महिन्याच्या नंतर हे आपल्याला काढायचं होतं. सोपा प्रश्न होता, फक्त म्हणतो की आपण ट्विस्ट देण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी आपला. ओके, समजलं? ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे, हरी आणि विजय. चला पुढे जाऊया. काय म्हणते बघा, 3 विधानं दिलेत, हे विधानं दिलेत आपल्याला 3 आणि आपल्याला निष्कर्ष दिलेत. ओके, कोणते निष्कर्ष योग्य आहेत ते आपण समजून घेऊया. 3 विधानं दिली आहेत, ज्यांच्या पाठोपाठ 1, 2, 3 हे निष्कर्ष दिलेले आहेत. ही विधाने सत्य मानायची दिलेली, गृहीत धरा अगदी ती सामान्य ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटली तरी पण ती सत्य मानायची आणि या विधानावर तार्किक दृष्ट्या कोणता निष्कर्ष योग्य ठरतोय तो आपल्याला काढायचा आहे. तर बघा काय म्हणतात विधान, काय म्हणतात, काही षटकोन हे आयत आहेत. स्लोली जायचंय, किती पॉसिबिलिटीज येत आहेत ते चेक करायचे आणि मग निष्कर्षाकडे आपण वळूया. काही षटकोन हे आयत आहेत, काही षटकोन हे आयत आहेत मित्रांनो. बघा हे षटकोन आहेत आणि हे आयत आहेत. काही म्हटलं की आपण असं करतो. काही आयत हे दशकोन आहेत. बघा आता आयत इथं आहे, मी असं सुद्धा करू शकतो दशकोनला. ओके, किंवा मी ह्या षटकोनला घेऊन आणि आयतला घेऊन सुद्धा मी दशकोन करू शकतो. पटतंय का? मी जरी षटकोनला घेतलं तरी पण याचा अर्थ असाच होतो की काही आयत हे दशकोन आहेत. किंवा तुम्ही असं घेता, दरवेळेस आपल्याला माहिती आहे की असं सेपरेट घ्यायचं, पण परंतु आपण असं बी घेऊ शकतो, अशी सुद्धा पॉसिबिलिटी येऊ शकते. म्हणून हे या पद्धतीने घेतलं. सर्व दशकोन हे समभुज चौकोन आहेत, सर्व दशकोन हे समभुज चौकोन आहेत. त्याच पद्धतीने मी काय केलं, हे असं सुद्धा घेऊ शकतो समभुज, किंवा असं सुद्धा होऊ शकतं. काय सांगावं? ओके, आता हे झाली डायग्राम. आता आपण निष्कर्षाकडे जाऊया. काय म्हटलंय, काही समभुज चौकोन हे आयत आहेत, काही समभुज चौकोन आहेत. बघा आता हा मुद्दा एकदम योग्य ठरतो. तुम्ही ह्या लॉजिकनी जावा किंवा ह्या लॉजिकनी जावा. काही दशकोन हे आयत आहेत, याचा अर्थ काही समभुज सुद्धा आयत असतात. 100% मी सांगू शकतो की हे येतं. इकडून जावा किंवा ह्या सेकंड पॉसिबिलिटी जावा की काही समभुज चौकोन हे आयत येतात म्हणजे येतात. ठीक आहे सर, पुढे काय? काही समभुज चौकोनी षटकोन आहेत. बघा काही समभुज चौकोनी षटकोन आहेत, हे आपण असं सुद्धा केलेलं आहे आणि असं सुद्धा केलंय. दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये षटकोन येतात, पण मी शुअर नाही सांगू शकत ना. एक सुद्धा येऊ शकतं किंवा हे दुसरं सुद्धा येऊ शकतं. मग एक आलं तर ही पॉसिबिलिटी काय होते, चुकीची ठरते. म्हणून आपल्याला असं करायचं नाही की असू शकतं, आपल्याला शुअर सांगायचंय की येस ऑर नो. तर इथं काय असू पण शकतो आणि नसू पण शकतो, म्हणून आपण हे 100% सांगू शकत नाही. काही दशकोन हे षटकोन आहेत, काही दशकोन. बघा इथली जर आकृती घेतली 1 नंबर, तर षटकोनचा काही सुद्धा संबंध येत नाही. काही दशकोन हे षटकोन आहेत. इकडून घेतलं तर येऊ शकतं, इकडे घेतलं तर येत नाही, म्हणून आपण हे सुद्धा चुकीचं गृहीत धरतो. आपल्याला असे निष्कर्ष पाहिजेत जे कोणतंही लॉजिक लावलं, कोणत्याही पॉसिबिलिटीज लावल्या तरी सुद्धा 100% सत्य, 100% बरोबर ठरल्या पाहिजे त्या पॉसिबिलिटीज. तर आपण अशा पद्धतीने विचार केला तर फक्त निष्कर्षामधला एकच योग्य ठरतोय, म्हणून याचं आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. बघा केवळ निष्कर्ष एक ठरतोय. तुम्ही फक्त इकडं करत गेलात का मग तुम्ही चुकणार मित्रांनो. तुम्हाला अशा वे ऑफ थिंकिंग करायला लागेल की अजून कसं होऊ शकतो, अजून कशा प्रकारे होऊ शकतं, दुसरी पॉसिबिलिटी आहे का, अजून कोणत्या पद्धतीनं हे समभुज चौकोन षटकोन होऊ शकतात का, दशकोन हे षटकोन होऊ शकतात का, अशा पद्धतीने विचार करायचा मित्र. म्हणजे मल्टी अँगल ने विचार करायचा, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर योग्य येते आपल्याला. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ओके, चला आय होप समजलं असेल, डीपली घेतले आपण. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते, हा सुद्धा एक प्रकारचा सोपा प्रश्न टाकला होता. काय म्हणते, चौकोन दिलेली आकृती आहे, ही दिलेली आकृती आहे मित्रांनो. चौकोन चित्रकार पुढे वाचा. काय म्हटलंय, त्रिकोण पुरुषांना. परत काय म्हणले, वर्तुळ हे लेखापालांना
पुढे म्हटलंय आणि आयत, आयत हा कुणाला दर्शवतो? अमेरिकनना, अमेरिकन. म्हणजे याच्यामध्ये एक चौकोन म्हणजे चौरस गृहीत धरा, हा जो दिसतोय आपल्याला, आणि हा आयत आहे, हा वर्तुळ आहे, आणि हा ट्रायंगल आहे. विचारले काय की अशा अमेरिकनांचा दर्शवतो संच शोधा जे पुरुष नाहीत. अमेरिकन कोण आहेत? अमेरिकन मित्रांनो हे आहेत कोण? आयत. आयत म्हणजे हा अमेरिकन आहे. यातले पुरुष कुठे आहेत? त्रिकोण पुरुष आहे, त्रिकोण पुरुष आहे. म्हणजे ही बाजू वगळायची का? तर जे पुरुष नाहीत हे विचारले. म्हणजे हे बघा, हे जो भाग आहे की नाही, हा जो भाग केला मी, जो डॅश म्हणजे हॅशटॅग सॉरी, जो भाग रंगवलेला आहे तो भाग असं दर्शवतो की अमेरिकन पण आहेत आणि पुरुष नाहीत. मग तो भाग कोणता आहे? HIGF. HIGF आहे का ऑप्शन? HIGF ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. परत एकदा सोपा प्रश्न होता, याच्यामध्ये काही अवघड नव्हतं. ओके, समजला प्रश्न? चला पुढे जाऊया. काय म्हणताय? चिन्हाच्या जागी वापरून दिलेले समीकरण संतुलित करणारा गणितीय चिन्हांचा योग्य क्रम असतो. अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा मित्रांनो नक्कीच आपला वेळ खाऊ हे प्रश्न असतात. आपल्याला आपला वेळ जावा हाच याच्या मागचा उद्देश असतो. किती सोपा प्रश्न असतो ना, आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, भागुबेवा किंवा बॉडमास पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं असतं. ऑप्शन्स ट्राय करत असतं, ट्राय करून आपल्याला हे कसं शक्य आहे हे बघायचंय, त्याच्यामुळे वेळ जातो. आता बघा, याचं उत्तर मी बघतो 2च आहे, मी डायरेक्ट सॉल्व्ह करतो मित्रांनो, कारण की आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्ही घेतला असेल ऑप्शन 1 ट्राय केला असेल, तो बसला नसेल, नक्कीच ऑप्शन 2 ट्राय केल्यानंतर बरोबर योग्य उत्तर आलं असेल. 37 गुणिले 3 अधिक 21 वजा 79 बरोबर 18. 18 नंतर गुणिले 4 आणि वजा 19. ही पद्धत कोणती असते? भागुबेवा. म्हणजे कोणत्या गणितीय क्रिया तुम्ही अगोदर करणार त्याचा एक क्रम असतो. भागाकार अगोदर, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. बॉडमास पद्धत म्हणतात BODMAS. बॉडमास म्हणजे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. चला याच्यामध्ये काय तर मित्रांनो, हा गुणाकार आहे की नाही ते आपण अगोदर करणार. चला 37 आणि 3 किती झाले? 3 त्रिक 9 आणि 3 7 21 म्हणजे किती झाले? 111. 90 आणि 21 111 झाले, प्लस 21 मायनस 79 बरोबर 18. 18 चौक 72, 72 वजा 19 झालं. ठीक आहे, 72 वजा 19 करा. 72 मधून 19 वजा करूया आपण. 12 9 गेले 3, हात चाले 7 2 गेले 5 म्हणजे 53 उत्तर यायला पाहिजे. बरोबर चिन्हाच्या या साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला 53 उत्तर येते का चेक करूया. 111 आणि 21 किती झाले? 1 आणि 1 2, 2 आणि 1 3 आणि 1 132 मधून 79 वजा करू आपण. 12 9 गेले 3, हात चाला 1 13 8 वजा करायचे आपल्याला किती येते? 5. हे सुद्धा 53 झालं आणि याच्यामुळेच आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. ओके, आय होप की तुम्हाला पण आला असेल ऑप्शन करायचंय. आपल्या नशिबाने हा ऑप्शन 4थ्या क्रमांक नाही, त्याच्यामुळे आपला वेळ थोडा वाचलाय. 2ऱ्या क्रमांकावरच आपला ऑप्शन होता म्हणून आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. ट्रायल अँड एरर पद्धतीनेच काढणार, याच्यामध्ये दुसरा काय ऑप्शन नाहीये. चला ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा परत एकदा, खालील 3 संचांनी दर्शवलेला समान नमुना स्पष्ट करण्यासाठी दिलेल्या पर्याय कोणता पर्याय स्वीकारण्याच्या रिकाम्या जागी म्हणजे प्रश्नचिन्ह जागी कोणतं येते? काय लागतं लॉजिक? लॉजिक असं लागतंय की ही जी 25 संख्या आहे 25 आणि हे 3 आणि 2 यांची करायची बेरीज. 3 आणि 2 किती झालं? 3 आणि 2 हे 5 झालं. 25 ला 5 ने भाग जातो, 5 1 5 5 5 25. ठीक आहे, इथं 3ऱ्या नंबरला हे 3 1 2 आणि 3 1 आणि 3 बघूया. 3चं 1 आणि 3चं लॉजिक योग्य ठरलं तर आपण तेच लॉजिक 2 नंबरच्या म्हणजे जिथे प्रश्नचिन्ह आहे तिथे लावणार आहोत. चला 109 आणि 2 किती? 11 आणि 121 ला 11 ने भाग द्या. 11चा वर्ग आहे 121 म्हणून 11. म्हणजे 5 5 25 जी संख्या बेरीज झाली त्यानेच भाग जातो 25 ला, म्हणजे 5 नेच भाग झाला. जी 9 आणि 2 दोघांची बेरीज 11 आली त्याच संख्येने भाग जाणार, म्हणजे तेवढाच भागाकार सुद्धा येणार. म्हणजे असं म्हणूया का की 5 आले की नाही त्याची वर्ग संख्या 25 आहे, किंवा 11 आले त्याची वर्ग संख्या 121 आहे. आता 81 कशाचा वर्ग आहे? 9चा. म्हणजे 4 आणि हे प्रश्नचिन्ह यांची बेरीज किती आली पाहिजे? x मानू, यांची बेरीज आली पाहिजे 9. म्हणजे 4 अधिक x बरोबर 9 आणि x बरोबर 9 वजा 4 हे आलं 5. म्हणजे प्रश्नचिन्ह जागी जर 5 असतं तर
9 आणि 9 9 81, म्हणजे 81चे वर्गमूळ जर घेतलं तर यांची बेरीज येते 25चं वर्गमूळ घेतलं यांची बेरीज येते 121चं वर्गमूळ घेतलं यांची बेरीज येते. कसंही करा तुम्ही. ओके, म्हणून आपलं उत्तर आहे 5. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर, सोपा प्रश्न होता. याच्यात सुद्धा एवढं अतिक्लिष्ट म्हणजे एकदम कॉम्प्लेक्स लॉजिक नव्हतं वापरलेलं, इझी लॉजिक वापरलेलं. ओके, आय होप हे सगळे प्रश्न आतापर्यंत सोपे होते सगळे, हे तुम्हाला नक्कीच आले असणार आहे. चला पुढे जाऊया आता बघा, हा सुद्धा आपला दिशादर्शनचा प्रश्न आहे, सोपा आहे. बघू, एक एक सेंटेन्स एक वाचूया आणि त्याला तशी दिशामध्ये रूपांतर करूया. एक मुलगी ए बिंदू पासून निघते. समजा ए बिंदू इथं आहे. कुठे जाते? दक्षिणेकडे 7 किलोमीटर चालते. 7 किलोमीटर. नंतर उजवीकडे वळते. म्हणजे समजा ही अशी व्यक्ती आहे ना, उजवीकडे वळणार म्हणजे कुठं वळणार? या साईडला, म्हणजे 5 किलोमीटर उजवीकडे वळते. ठीक आहे, 5 किलोमीटर वळली सर. पुन्हा डावीकडे वळली. पुन्हा डावीकडे म्हणजे खाली 1 किलोमीटर. ती पुन्हा उजवीकडे वळते. म्हणजे बघा आता खालती कशी आली? अशी आली. बरोबर, उजवी कुठे आहे त्याच्याकडे? उजवी म्हणजे ही आहे. किती वळली अजून उजवीकडे? 4 किलोमीटर. नंतर डावीकडे वळली, परत 2 किलोमीटर वळली. त्यानंतर ते पूर्वीकडे 2 किलोमीटर चालली, परत 2 किलोमीटर चालली आणि डावीकडे वळून 10 किलोमीटर चालली. डावीकडे वळून परत एकदा 10 किलोमीटर चालली. तर बी बिंदूवर पोहोचते. हा बी बिंदू आहे. तर दोघांमधील अंतर किती बघा. तर आपण आता समजून घेऊया. 1 किलोमीटर आहे, हे 2 किलोमीटर आहे म्हणून हे 2 किलोमीटर आहे. म्हणजे हे 2 किलोमीटर, परत सॉरी हे 2 किलोमीटर सुद्धा, परत हे 1 किलोमीटर आहे, हे 1 किलोमीटर. म्हणजे हे 2 आणि हे 1 म्हणजे इथपर्यंत किती अंतर झालं? इथपर्यंत झालं मित्रांनो 3 किलोमीटर. पटतंय? 3 किलोमीटर. आणि हे वरचं किती आहे? वरचं हे आहे 7 किलोमीटर. म्हणजे हे 7 आणि हे 3 जे की 10 किलोमीटर वरती गेलेलं आहे ते मॅच झालं. म्हणजे याच प्रतलावर, म्हणजे जिथं ए पॉइंट होता त्याच रेषेवरती परत बी पोहोचला आहे. मग किती अंतर आहे दोघांमधलं? आता हे अंतर किती होतं? 5 आणि हे अंतर 2. दिसतंय तुम्हाला? हे 5 आणि हे 2. म्हणजे बघा, हे 5 आणि हे 2 टोटल मिळून किती झाले? ए आणि बी मधलं अंतर मित्रांनो 5 अधिक 2 हे झालं 7 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, 2 किलोमीटर हे आपलं, सॉरी 7 किलोमीटर उत्तर आहे. नीट तुम्ही बघा, चुकायचं नाही. वाटलंच तर तुम्ही काय करा, जेव्हा असं कॉम्प्लेक्स आकृती येतं तेव्हा जेवढं किलोमीटर आहे की नाही त्या रेषेवरतीच लिहित चला असं. किंवा हे 1 लिहायचं ना, तुम्ही तिरकं 1 लिहा असं काहीतरी, तुम्हाला समजेल अशा भाषामध्ये. म्हणजे तुम्हाला हे पुढं लिहिलंय कुठलं, हे आडवं आहे का उभं आहे ते कन्फ्युज होणार नाही आणि आपल्याला बरोबर उत्तर सापडेल. ओके, मोठा प्रश्न होता आणि सोपा सुद्धा होता. समजलं? 7 किलोमीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. एका रांगेत, हा सुद्धा सोपा प्रश्न. एका रांगेत 21 मुले आहेत. सर 21 मुले आहेत एका रांगेत. मोनिका 4 स्थाने उजवीकडे सरकली. समजा मोनिका इथे कुठेतरी असते ओरिजिनलला. ती 4 स्थाने उजवीकडे म्हणजे 1 2 3 आणि 4 हे नवीन जागा. तर ते रांगेच्या डाव्या टोकापासून, डाव्या टोक म्हणजे समजा हे डावे टोक आहे आणि हे उजवे टोक आहे. रांगेच्या डाव्या टोकापासून 12व्या स्थानी, म्हणजे इथं नवीन जागा आहे की नाही ते 12वे स्थान होतं. मग इथं जर नवीन जागा 12व्या स्थानात, जेव्हा ती 4 स्थाने उजवीकडे सरकते म्हणजे मूळ स्थान आहे ते किती असणार आहे? परत वजा 4 करा, हे 8वे स्थान असणार आहे नक्कीच. बरोबर, तर तिचे आधीचे स्थान कोणते? रांगेच्या उजव्या टोकापासून तिचे आधीचे स्थान कोणते? म्हणजे उजव्या टोकापासून आपल्याला समजायचं. बघा, जर हे नवीन स्थान 12 आहे, बरोबर, नवीन स्थान 12 आहे तर मित्रांनो त्याच्या पुढे 21 म्हणजे टोटल 21 मुलं आहेत, 21 मुली आहेत. 12च्या पुढे किती असणार आहेत? हे 9 असणार आहेत. 12 9 म्हणून तर 20 होणार, 21 होणार ना. मग हे 9 म्हणजे हे 12 झालं, हे 9 मुली झाल्या आणि 12 आणि 9 मित्रांनो किती झालं? 9, ह्या 9, हे 10 11 12 13 आणि 14. म्हणजे ही जी जागा आहे की नाही हे 14वे स्थान असणार आहे. कुठून? उजव्या टोकापासून. 9 हे 10वं, हे 11 12 13 आणि हे 14. म्हणजे जी मुलगी होती, जी मोनिका होती, तिचं उजव्या स्थानापासून, उजव्या टोकापासून 14वे स्थान आहे. ऑप्शन क्रमांक 2 चेक करा, 14वे स्थान. समजतंय? पहिल्यांदा 4 स्थान पुढे सरकली, मग ती डाव्यापासून काय झालं? 12व्या टोकावर आहे. म्हणजे पहिलं ओरिजिनल स्थान 8वं आहे आणि 8वं असल्यामुळे याच्यावरच समजतं की 21 मुली होत्या आणि इकडं 12च्या पुढे 9 मुली असतील. 9 10 11 12 13 14.
ऑप्शन क्रमांक 2 14वे आपलं उत्तर आहे. परत एकदा स्थानाबद्दल सोपा प्रश्न होता. आय होप समजला असेल. जायचं पुढे आपण. चला पुढे जाऊया. बघा, टेबल या सांकेतिक शब्दाचा कोड UDGSN आहे. चला मित्रांनो, टेबल काय UDGS आणि N. बघा, टी नंतर काय असतं? यू म्हणजे एक स्थान पुढं फक्त. ए नंतर डी किती स्थान पुढं? 3 स्थान पुढं. ABCD. नंतर इथं काय असणार आहे? इथं 5 स्थान पुढं आहे. इथं बघा तुम्ही चेक करा, 7 स्थान आहे आणि इथं 9 स्थान आहे. तुम्हाला A to Z लिहावं लागेल. A-B-C अशा प्रकारे M पर्यंत लिहायचं आणि N पासून परत Z पर्यंत लिहायचं. त्याला नंबर द्यायचे 1 2 3 13 आणि परत 14 पासून 26. ओके, अशा पद्धतीने नंबरिंग द्या आणि मग तुम्हाला हा क्रम समजेल. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय? आता चेअरचं काढायचं. चेअर SCHAIR. C नंतर काय असतंय? D. H नंतर 3 HIJK DK. परत काय? A नंतर आपल्याला किती जायचंय? 5 पुढे जायचं. A नंतर BCDEF. पुढे काय येणार आहे? F येणार. नंतर I च्या पुढे 7 जावा, तुम्हाला P भेटेल आणि R च्या पुढे 9 स्थान जावा, तुम्हाला A भेटेल. हे तुम्ही लिहून व्हेरीफाय करू शकता. आपलं उत्तर आहे DKFPA. उत्तर DKFPA ऑप्शन क्रमांक 2. तुम्ही चेक करा, मला पूर्ण काढावं लागेल समजून सांगण्यासाठी. तर तुम्ही चेक करा की A+1 आहे, +3 +5 +7 +9 अशाच पुढचे नंबर घेतलेले आहेत. त्याच्या पद्धतीनंच हे सुद्धा लॉजिक आहे. +1 करायचं, +3 करायचं, +5 करायचं, +7 करायचं आणि +9 करायचं. ओके, R च्या पुढं +9 करा तुम्ही. समजलं का? काढून दाखवू? नाही, तुम्ही करा आणि हे सगळं जे आपलं आहे सोल्युशन ते चेक करा. ओके, आय होप समजलं असेल. आपण पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आता थोडासा गिअर चेंज झाला आपला. थोडा अवघड प्रश्न विचारलाय. प्रश्न समजून घ्यायचे, थोडं व्हिज्युअलायझेशन शक्ती वाढवायचे, व्हिज्युअलायझेशन करायचंय याच्यामध्ये, तेव्हाच आपल्याला समजणार आहे. 3.5 सेंटीमीटर त्रिज्या आणि 7 सेंटीमीटर उंची असलेले एक पोलादी दंड वितळून, म्हणजे काय वितळवले त्यांनी? बघा, हा दंड म्हणजे सिलेंडर. याची त्रिज्या आहे 3.5 सेंटीमीटर, म्हणजे R आपण घेतो 3.5 सेंटीमीटर. आणि उंची जे H आहे ते आहे 7 सेंटीमीटर, म्हणजे H आले 7 सेंटीमीटर. म्हणजे हा आहे सिलेंडर. ओके, पोलादी दंड म्हणूया आपण. तर ह्याला वितळवलंय, याला मेल्ट केलंय आणि त्याचं काय तयार केलंय? तर 1 सेंटीमीटर त्रिज्या आणि 8.75 मिलीमीटर जाडी असलेलं बेरिंग तयार केलं. आता बघा, बेरिंग म्हणजे काय? बेरिंग म्हणजे स्पियर, म्हणजे पूर्ण भरीव गोल. हा भरीव नाहीये, पण त्याच्यामध्ये पोकळी आहे. किती? तर पोकळी एक आहे आणि याची रेडियस आहे. याची रेडियस समजा R गृहीत धरली आपण. ओके, याची पण R धरली, पण याच्यामध्ये आपण किमती ठेवणार. R धरली आणि त्याची जाडी आहे की नाही, म्हणजे असं विचार करा, एक असा भरीव गोल आहे आणि त्याच्यामध्ये एक पोकळ गोल आहे. आणि पोकळ गोल आणि भरीव गोल याच्यामधली जी जाडी आहे की नाही, त्याची जाडी दिली 8.75 मिलीमीटर. आता व्हिज्युअलाइज होतंय का? थोडा विचार करा. एक भरीव बॉल आहे आणि त्याच्यामध्ये एक पोकळी आहे, म्हणजे पोकळ बॉल आहे. आतून पोकळ आहे. आतून पोकळ आहे म्हटल्यावर त्याची एक जाडी तयार होईल, बरोबर? ती जाडी म्हणजे 8.75 मिलीमीटर आहे. हा आहे स्पियर. ओके, म्हणजे काय केलंय? ह्याला वितळवलंय आणि असलं काय ते तयार केलंय. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा याचं घनफळ काढावं लागेल आणि याचं बरोबर घनफळ असेल. म्हणजे ह्या दंड गोल याचे घनफळ बरोबर, समजा किती बेरिंग तयार केल्या? समजा N, आणि गुणिले हा जो स्पियर आहे किंवा याला बेरिंग म्हणू आपण, हा पोकळ आहे आतून, बेरिंगचे घनफळ. हे पटलं का? मला सांगा अगोदर. दंडगोलाचे घनफळ काय आहे? फॉर्म्युला, तर याचा फॉर्म्युला आहे πr²h बरोबर N आहे तसं. ह्या बेरिंगचं घनफळ काढायचं. बेरिंगचं घनफळ असतं 4/3 πr². 4/3 πr². म्हणजे काय करावं लागेल? आता हा जो जाडी आहे त्याचं घनफळ काढावं लागेल. म्हणजे मला पूर्ण स्फिअरचं, म्हणजे पूर्ण गोल जो आहे बाहेरचा, त्याचं घनफळ काढावं लागेल. आणि जे आतलं आहे पोकळ, त्याचं घनफळ वजा जर केलं मी, तर मला हे जाडीचं घनफळ मिळतं. थोडं व्हिज्युअलाइज करा.
हे मोठं आहे गोल, त्याच्यातला पोकळ गोल तो काढून घेतला तर मला फक्त जाडी मिळते. ओके, मग मला काय करावं लागेल, 4/3 हे पाय आर क्यूब, हे जे आहे पाय आर क्यूब, त्यातून मला काय वजा करायचंय, एवढं वजा करायचं. आता एवढं त्याला आर समजूया आपण. लक्षात घ्या, थोडासा विचार करण्याचा थोडासा अवघड प्रश्न आहे, फक्त तुम्ही माझ्यासोबत चला. आर आर काय निघणार आहे मित्रांनो, हे आर आहे तसंच, आणि हे वजा 8.75. पटतंय का? आतलाच गोल जो आहे त्याचं घनफळ मला वजा करायचंय ना, त्याची रेडियस जी आर स्मॉल आर आहे ती काय असणार आहे, हे आर वजा ही जाडी वजा केली तर मला एवढं निघणार आहे. बरोबर, मग आर किती आहे, आर आपला समजा आर किती आहे, 1 सेंटीमीटर आहे, आणि 8.75 आहे, त्याला मला सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल, म्हणजे येणार 0.875 सेंटीमीटर. कारण की 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर असतो, आणि 1 मधून 0.875 गेलं तर 0.125 सेंटीमीटर मिळते मला. बरोबर, आणि 0.125 आपण हे प्रत्येक वेळेस घेणार नाही, म्हणून आपण काय करू, 1/8 घेऊया. 1/8 म्हणजे 1/8 चं रूपांतर बघा किती येते, 8 0 0, परत 0 येते, 8 1 8, परत 8 1 8, मग उरलं 2, 2 वर परत 0, 8 2 16, 4 उरले, 8 5 40, 125. म्हणजे ही रेडियस किती आली आपली, 1/8 म्हणजे वजा 4/3 पाय आर क्यूब, जे की आर आपण काढलेला आहे. ठीक आहे, याच्यातून काय कॉमन निघतंय, याच्यातून की नाही 4/3 पाय कॉमन निघतंय, आणि कंसामध्ये राहते आर चा घन वजा आर चा घन. चला, हे पाय आर स्क्वेअर एच आहे तसं घेऊया, पायला पाय कॅन्सल करूया. आर स्क्वेअर एच म्हणजे आर ची किंमत दिली मला 7, आर स्क्वेअर 3.5 आहे, त्याला 7/2 लिहूया, गुणिले 7/2 गुणिले एच किती आहे 7. हे एन काय, एन गुणिले 4/3 कंसामध्ये आर चा क्यूब, मोठा आर किती आहे, मोठा आर किती आहे मित्रांनो, 1 सेंटीमीटर, 1 चा घन वजा आर म्हणजे 1/8 चा घन. थोडं कॅल्क्युलेशन आपलं डिफिकल्ट होणार आहे, लक्षात घेऊ आपण. मग समजा हे 3.5 घेतलं तरी काय हरकत नाही, 12.25 येते, याचा जर वर्ग केला गुणिले 7, इकडे लिहितो जरा, 12.25 गुणिले 7 बरोबर n गुणिले 4/3, आणि हे 8 किती होणार आहे मित्रांनो, 8 चा घन, 8 चा घन किती 512, म्हणजे 1 वजा 1/512 येईल. मग हे किती येईल, n गुणिले 4/3, 512 गुणिले 511 भागिले 512 येईल. मग ठीक आहे, आता n इथंच ठेवूया, बाकी सगळं त्या साईडला घेऊ. म्हणजे काय येत बघा, n बरोबर काय येईल, 12.25 गुणिले 7, थोडी जागा मोकळी करतो मी, 7 गुणिले 3/4 गुणिले 512 भागिले 511. चला, कशा कशाने भाग जाते मित्रांनो, 7 4 1 4, 4 1 4, 11 उरले, 4 2 8 3, 4 8 32 येते. 7 ने ह्याला भाग जाते का, 7 1 7, 7 7 49, 2 उरले, 7 3 21, उरलं किती मित्रांनो, 12.25 गुणिले 3 गुणिले 128 भागिले 73. 12.25 आणि 3 किती होते, 12 3 36, 36.75 होईल, गुणिले 128 भागिले 73. आता 73 128 ला 73 ने भाग देऊन किती उरते बघू आपण, आणि किती बघा. आता काय करायचं, अप्रॉक्सिमेशन पद्धत वापरायची आपल्याला. 73 आणि 128, 73 समजा दीडपट जर केली मी रक्कम तर किती येते, 15 3 45, 15 7 15 7 5 वर्षे 109 होईल. 109 128 थोडा फरक पडतोय. मग आपण काय करू, 73 ला 1.75 भाग जाते असं समजू आपण. मग 73 1.75 म्हणजे 36.75 गुणिले 1.75. 1.75 म्हणजे किती होते मित्रांनो, 1.304, 1.304 म्हणजे आपलं होते 5 4 1 4 7/4 3 7 7/4 होते की नाही. मग 36.75 हे आपण अप्रॉक्सिमेशन चालू आहे, 7/4 होईल, म्हणजे 4 9 36 येते असं गृहीत धरू, आणि 9 आणि 7 उरलं, 9 7 63, म्हणजे जवळपास 63 उत्तर येते. आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे.
काही प्रश्न हे स्किप करण्याच्या लायकीचे असतात, त्यातला हा एक प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही ट्राय करत गेलात तर मित्रांनो एवढा सगळा कुटाणा करत जावं लागतंय, गुणाकार तर जमतच नाही आपल्याला, त्याचा परत वेळ जाईल वाया, म्हणून आपण अप्रॉक्सिमेशन पद्धतीने जवळपासचे नंबर घेऊन आपण सोडवले, तेव्हा आपलं उत्तर आलं 64. चला मित्रांनो, हा प्रश्न नक्कीच समजला असेल, तुम्ही परत एकदा समजून घ्या आणि कशा प्रकारे आपण 64 उत्तर येत आहे ते आपण पाहिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. काय म्हणते, अजून एकदा प्रश्न, खूप छान प्रश्न होता. एक खेळणी एका अर्धगोलावर बसवले, शंकूच्या आकाराचे आहे. म्हणजे काय, एक खेळणी असे तयार केले, हे शंकू आहे, ते कशावरती बसवले, अर्धगोलावर. बरोबर, हे 3D आहे, 2D नाही. म्हणजे 3D आहे म्हणजे असा एक शंकू असणार त्याच्यावरती आणि असा एक अर्धगोल असणार आहे. बरोबर, बॉल आपला अर्धा कापला आणि तो ठेवला आणि त्याच्यावरती कोन ठेवलाय, असं इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. अर्धगोल आणि शंकू या दोघांची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. बघा आता ही त्रिज्या जी आहे, ही जी त्रिज्या दोघांची पण सेम आहे, ती आपण काय करू, 3 सेंटीमीटर गृहीत धरू, जे दिले त्यांनी. शंकूची उंची 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे जे आहे की नाही एच, ते आहे 4 सेंटीमीटर, लक्ष द्या. आणि या खेळण्याचा एकूण पृष्ठभाग किती असेल, म्हणजे पृष्ठफळ विचारलंय, म्हणजे सरफेस एरिया, वरचा फक्त, आतलं नाही काय नाही, वरचं विचारलं. म्हणजे शंकू आणि अर्धगोल हे आहे. बरोबर, शंकू आणि अर्धगोल यांचं आपल्याला सरफेस एरिया तयार करायचं. शंकूचा सरफेस एरिया असतो πr_l आणि अर्धगोल जर पूर्ण गोल असेल, पूर्ण स्फिअर असेल, भरीव गोल असेल, तर त्याचं जे पृष्ठफळ आहे, सरफेस एरिया असतो, तो 4πr² आहे. हा, मग त्याचं अर्ध फक्त चिटकवलंय, मग ह्याचं काय येणार, अर्ध म्हणजे 2πr², हे त्याचं सरफेस एरिया म्हणजे 2πr² येणार. हे समजलं का, फॉर्म्युला आपल्याला कळाले. ओके, आता आपल्याला एल जो आहे की नाही, ती स्लॅन्ट हाईट असते, म्हणजे तिरकस उंची असते, त्याला स्लॅन्ट हाईट म्हणजे एल म्हणूया आपण. मग एल कसं काढणार, आता बघा, जर मध्यभागी तुम्ही पाहिलं तर एक त्रिकोण तयार होतोय, जो की हे 3 बाजू आहे, ही 4 बाजू आहे, आणि ही बाजू किती येते, पायथागोरस वापरलं, पायथागोरस त्रिके जर पाठ असेल तर 3, 4, 5 याची स्लॅन्ट हाईट आहे ही 5 येते बघा. किंवा पायथागोरस वापरून बघा, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग किती येते, 3 त्रिक 9 आणि 4चा वर्ग 16, 16 9 येते 25, 25चा वर्गमूळ येते 5, सेम येते. आपलं आपण जर पाठ केलं 3, 4, 5 तर हे आपलं 5 उत्तर पटकन आलं, म्हणजे आपल्याला एल सुद्धा कळालं की 5 आलंय. मग आता काय करायचं, सगळ्यांचा सरफेस एरिया आपल्याला एकूण पृष्ठभाग म्हणजे दोघांची बेरीज करणार. कशाचा, शंकूचं काय येणार, πr_l अधिक 2πr², कशाचं, ह्या अर्धगोलाचं. चला पाय किती, पाय कॉमन काढूया का, पाय कॉमन काढला, r_l अधिक 2r². चला पाय शेवटी ठेवू आपण. r किती आहे, r दोघांमध्ये बी सेम आहे, आपण r सुद्धा कॉमन काढू शकतो. पाय r उरलं, इथं r फक्त l उरलं आणि इथं 2r उरलं, म्हणजे पाय r. आता l किती आहे 5 आणि 2r किती आहे 3 सेंटीमीटर, मग 3 दोन्ही 6 झालं. पाय किती आहे 22/7, r किती आहे 3 आणि गुणिले 11. चला मग किती झालं, कशाला तरी भाग द्या, किंवा 11 22 गुणिले 11 ते 33 भागिले 7. आता काय करू, 22 आणि 33 गुणाकार करा, 33 दुनी 66, 6 33 दुनी 66 आणि 6 72 झाले, 726 आले, टोटल 726 आले, भाग द्यायचे आपल्याला 7 ने. मग चला 7 1 7, 7 0 0, 7 3 21, 5 उरले, 7 7 49, 1 उरला, 7 1 7, 103.71 चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर आहे, 103.71, ऑप्शन क्रमांक 2. बघा छान प्रश्न होते का, क्वालिटी प्रश्न. खेळणं दिलंय, शंकू आहे आणि अर्धगोल आहे, शंकूची हाईट दिली नाही एल, म्हणजे तिरकस उंची एल दिली नाही, आपण ती काय केली, एच आणि आर वरनं पायथागोरस वापरून एल काढली. आपल्याला 2 फॉर्म्युले माहित पाहिजे, की सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ हे चा फॉर्म्युला काय, तर शंकूचा फॉर्म्युला πr_l आणि अर्धगोल ज्याचं पूर्ण असेल तर 4πr², अर्धगोल आहे म्हणाले 2πr² केलं आणि यांचं सगळं कॅल्क्युलेशन केलं तर 103.71 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, याच्यामध्ये कसा कन्सेप्ट क्लिअर झाला, आपलं शंकू आणि अर्धगोल हा सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झालाय. त्यांचा सरफेस एरिया, त्यांचे फॉर्म्युले हे आपल्याला पाठ पाहिजे, हे याच्यावरून कळतं. ओके, पायथागोरसचा थेरम, पायथागोरस प्रमेयाचा सुद्धा वापर आपण इथं केलेला आहे, म्हणजे खूप सारे कन्सेप्ट या प्रश्नामध्ये कव्हर झालेत आपण मित्रांनो. समजलं?
समजून घ्या. समजलं असेल तर अजून एकदा हा प्रश्न नीट पहा. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला, पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते बघा, 14वा. हा, ए हा एक धन पूर्णांक असे मानू. जेव्हा 89 आणि 125 हे ए ने भागले जाते तेव्हा अनुक्रमे 4 आणि 6 बाकी उरते. म्हणजे समजा 89 आहे आणि 125 आहे, याला बाकी उरते 4 आणि याला 6 उरते. म्हणजे यांना भाग दिल्यावर बाकी 4 उरते. म्हणजे आपण वजाच करून टाकू डायरेक्ट. 89 मधून 4 गेले 85 आणि 125 मधून 6 गेले 119. मग अशी संख्या कोणती की 85 आणि 119 ला सुद्धा भागेल? तर आपण काय करू मित्रांनो, आपण मसावी काढूया यांचा. मग किती भाग जाते? 17 ने. 17 7 19 असेल आणि 17 5 85. याच्या पुढे जात नाही, मग 17नेच भाग जाणार या दोन्ही संख्येला, तेव्हाच आपल्याला बाकी 4 आणि 6 उरते. बघा, 89 ला 17ने भाग देऊन त्याच संख्येने, म्हणजे जी ए एक धनपूर्णांक आपण मानलेली आहे त्याच संख्येने आणि 125 17ने भाग द्या. 17ने भाग द्या 17 5 85, बाकी उरले 4. 17 सख्ख दुग्गोदरचे 17 7 19 असे 19 असे आणि बाकी उरले परत एकदा 6. आपलं बरोबर उत्तर आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता, हे ऑप्शन्स ट्राय करा. 15 17 9 आणि 7 कन्सेप्ट पण पाहिला आणि ऑप्शन सुद्धा ट्राय करू शकता. 15ने भाग जात आहे, किती बाकी उरते चेक करा. 17ने भाग द्या, किती बाकी उरते चेक करा. बाकी 4 आणि 6 उरली पाहिजे आणि एकच संख्या जी ए हा एक धनापूर्णांक आपण मानलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे 17. ओके, समजलं? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. 6 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. जर पहिल्या 3 संख्यांची बेरीज 6 क्रमवार संख्यांची बेरीज होती. बघा, x अधिक 1 x अधिक 2 x अधिक 3 x अधिक 4 x अधिक 5 बरोबर झाल्या 6. तर संख्यांची बेरीज किती आहे? पहिल्या 3 संख्यांची बेरीज आहे 27 बरोबर. मग आपण काय करू, ह्या तिघांची बेरीज 3x अधिक 2 आणि 1 3 हे 27 मानू. मग 3x बरोबर 27 वजा 4 किती आलं मित्रांनो? 27 वजा 4 23. 3 संख्यांची बेरीज 3x अधिक 3 4 हा 3 आहे मित्रांनो. 27 वजा 3 किती आलं? 24. 3x आणि x बरोबर 24 वजा 3 3 8 24. x बरोबर आलं 8. म्हणजे ही संख्या आली 8 9 10 11 12 आणि 13. आपल्याला ह्या तिघांची बेरीज विचारले तर उरलेल्या 3 संख्यांची बेरीज किती असेल? तर 11 12 आणि 13. 3 2 5 आणि 6 आणि हे 3 36. ऑप्शन क्रमांक 1 36. दुसरी एक पद्धत कशी प्रकारे सोडवू शकतो बघा. पहिल्या 3 संख्यांची बेरीज आहे 7. ओके, 27. मग 27 बेरीज आहे की नाही तिघांची. समजा 1 1 2 3. मग 27 ला ऍव्हरेज काढू. 3 27 चा 3 ना भाग द्या. 3 1 3 3 9 27. मधली संख्या 9 येते, त्याच्या अगोदरची 8 10 11 12 13. चला, 12 मधली संख्या 12 गुणिले 3 जरी केलं तुम्ही तरी मित्रांनो उत्तर येते 12 36. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 1 36. ही पद्धत पण करू शकता. तुम्हाला ही पद्धत माहिती असेल किंवा ही तर माहितीच असते सगळ्यांना पद्धत मित्रांनो. हे लक्षात गृहीत धरायचं. एक्स माना, प्रत्येक क्रमवार नैसर्गिक संख्यामध्ये फरक 1चा असतो म्हणून आपण दुसरी संख्या x अधिक 1 केली. तिसरी संख्या x अधिक 2 x अधिक 3 x अधिक 4 x अधिक 5 केलं. याच्यावरून x काढलं आणि ते पुढे ठेवलं. सोपं. किंवा असं सुद्धा करू शकता. ऍव्हरेज 27 जर गृहीत धरला तर भागिले 3 केलं तर मधली संख्या 9 येते. पुढची वजा 1 करायचं, पुढची अगोदरची वजा 1 करायचं, पुढची अधिक 1 करायचं आणि लिहा. आणि यात सुद्धा 12 36 केलं. बघा ना तुम्ही 11 12 आणि 13 काय केलंय? हा 13तला 1 इकडे दिला, हे 12 झाली, ही 12 झाली, ही 12 झाली आणि हे 12 36 झाली. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलं. दोन्ही पद्धतीने करू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. समजलं? चला, सोपा प्रश्न होता बघा. रेल्वे गाडी प्रश्न आपला. 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 56 किलोमीटर प्रति तास आणि 29 मीटर प्रति तास एकाच दिशेने आहे. ही ट्रेन आहे आपली. एकाच दिशेने चालल्यात. किती आहे स्पीड? एक आहे 56 किलोमीटर पर आवर आणि हा आहे 29 किलोमीटर पर आवर.
वेगवान गाडी संथ गाडीतील एका माणसाला 10 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती? सोपा प्रश्न. आपल्याला काय करावं लागेल? v बरोबर d/t, म्हणजे v म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले काळ. वेग जो आहे तो आपल्याला काय करावा लागेल? एकाच दिशेने आपल्याला सापेक्ष वेग घ्यावा लागेल. जेव्हा रेल्वे एकाच दिशेने प्रवास करतात, समांतर रेल्वे रुळावर जर एकाच दिशेने ट्रॅव्हल करत असेल, तर त्यांचा जो वेग आहे त्याची काय करायची मित्रांनो? वजाबाकी करायची. जो v आहे तो काय घेणार आपण? 56 वजा 29. आता परत एकदा किलोमीटर पर आवर. आता हे आपलं पाठच झालं पाहिजे मित्रांनो, खूप वेळेस, असंख्य वेळेस झालेला आहे. मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करताना मित्रांनो 518 ने गुणतो, गुणिले 518. आता अंतर रेल्वे आता आपण फक्त जे फास्ट ट्रेन आहे त्याच्यावर फोकस करा. वेगवान गाडीची आपल्याला लांबी काढायची आहे, मग ह्याला एल मानू. जी आहे याची लांबी एल आहे आणि किती सेकंदात क्रॉस करते? तर हे काळ जो दिलाय टाइम टी, तो 10 दिलेला आहे ऑलरेडी त्यांनी. संपलं. आपण करा कॅल्क्युलेशन. 56 मधून 29 गेले, 16 मधून 9 गेले, 7 हातचा आला 1, 5 मधून 3 गेले 2, गुणिले 518 आणि हे 10 इकडे आणलं, गुणिले 10 बरोबर एल झालं. चला 9 दुनी 18, 9 त्रिक 27, बे 5 10, एल बरोबर काय उरलं? 3 गुणिले 5 गुणिले 5. चला 5 त्रिक 15 आणि 15 5 75. म्हणजे जी फास्ट गाडी होती की नाही, जी की स्लो गाडीतल्या माणसाला 10 सेकंदात ओलांडते, त्याची लांबी आहे 75 मीटर. ओके, 75 मीटर लांबी मीटर मध्ये विचारलेली आहे. सोपा प्रश्न. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 क्वालिटी प्रश्न आहे, छान प्रश्न आहे. बघा, 4 पुरुष आणि 6 स्त्रिया एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात. तर 3 पुरुष आणि 7 स्त्रिया तेच काम 10 दिवसात पूर्ण करू शकतात. पुरुषाला आपण काय करूया? एम लिहूया आणि स्त्रीला आपण डब्ल्यू लिहूया. ओके, काय म्हणले की 4 पुरुष आणि 6 स्त्रिया हे किती दिवसात काम करतात? 8 दिवसात काम करतात. तसेच 3 पुरुष आणि 7 स्त्रिया ह्या किती दिवसात काम करतात पूर्ण? तर 10 दिवसात पूर्ण करतात. आपण हे एक्सप्लेन करू, हे समीकरण सोडून घेऊया. 8 चोक 32 एम, 8 सख्ख 48 डब्ल्यू बरोबर 10 त्रिक 30 एम आणि 10 सत्ता 70 डब्ल्यू. चला 32 एका साईडला एम घेऊ, एका साईडला डब्ल्यू घेऊ. 32 एम वजा 30 एम बरोबर 70 डब्ल्यू वजा 48 डब्ल्यू. 32 वजा 30 किती येते? 2 एम बरोबर 70 आणि हे येते 22 डब्ल्यू. म्हणजे एम बरोबर 22 भागिले 2 डब्ल्यू, म्हणजे बेक बे 11 डब्ल्यू आलं. म्हणजे एक पुरुष हा 11 महिलांच्या कार्यक्षमता एवढं काम करतो. एम बरोबर 11 डब्ल्यू आलेला आहे. आता काय करू? हे एकूण वर्क आहे, हे घ्या किंवा हे घ्या. टोटल काम किती आहे? कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही हे किंमत ठेवू शकता. टोटल काम आहे 8 कंसात 4m अधिक 6w. 8 ठेवा, 4m, m च्या जागी 11w ठेवा, म्हणजे 11 चोक काय झालं? 44w अधिक 6w. 44 आणि 6 किती झाले? हे 8 गुणिले 50w, म्हणजे टोटल आहे 8×45w काम. 400w हे काम आहे. 10 स्त्रिया किती दिवसात काम करतील? आता 10 स्त्रिया, समजा हे टोटल काम जे 400w हे काम आहे, तर 10 स्त्रिया हे किती दिवस काम करतील मित्रांनो? तर काय करावं लागेल मला? या 400w ला भाग द्या 10w ने. w कॅन्सल, 10 चोक 40 0, म्हणजे त्या 10 स्त्रिया ते 40 दिवसात हे काम संपवतील. समजलं? टोटल किती वर्क आहे? तर 400w आहे. तर 10 स्त्रिया म्हणजे 10 वुमन, 400 वुमन भागिले 10 वुमन करून टाका, तुम्हाला 40 डेज मिळतात. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, हे एकूण काम काढले. म्हणजे आपण काय करा, वुमन जरी लिहिलं नाही तरी तुम्ही काय करू शकता? युनिट्स लिहू शकता. एवढं युनिट काम आहे टोटल. तर 10 स्त्रिया म्हणजे समजा आपल्या स्त्रिया जर 10 युनिट्स पर डे काम करत असतील, म्हणजे एक स्त्री 1 युनिट पर डे, 10 स्त्रिया 10 युनिट पर डे, म्हणजे 400 युनिटचं काम काय होणार आहे? परत आपल्याला काय करावं लागेल? 10 ने भाग द्यावा लागेल. म्हणजे हे युनिट्स पर डे, हे 10 चोक 40, युनिटला युनिट कॅन्सल आणि डे वरती जाणार, म्हणजे 40 डे येणार. म्हणजे त्या 10 स्त्रिया
40 दिवसात तेवढं सगळं काम संपवतील. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलं आहे. खूप छान प्रश्न, क्वालिटी प्रश्न मित्रांनो. अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आपण हा प्रश्न पहिल्यांदाच घेतला असेल किंवा सेकंड टाइम असेल, त्या व्हरायटीचा हा प्रश्न आपण घेतलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 40 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, समजलं? चला पुढचा प्रश्न घेऊया आता. काय म्हणते, एक व्यक्ती आहे बघा, एक व्यक्तीने 8600 एक रक्कम आहे. त्यांनी काय म्हटलंय की 5 मुलं, 4 मुली आणि 2 पुतण्यामध्ये ही रक्कम वाटायची. म्हणजे ही मुलं आहेत, मुले, मुली आणि हे पुतणे. म्हणजे किती? 5 मुले आहेत, 1 2 3 4 5. 4 मुले 1 2 3 4 आणि पुतणे 2 आहेत. जर प्रत्येक मुलीला प्रत्येक पुतण्यापेक्षा 4 पट रक्कम जास्त मिळते, समजा पुतण्यांना रक्कम मिळते x, मुलीला पुतण्यापेक्षा 4 पट रक्कम जास्त मिळते, 4x 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 4x. त्याच पद्धतीने प्रत्येक मुलाला पुतण्यापेक्षा 5 पट रक्कम मिळते. म्हणजे समजा पुतण्याला x मिळते तर किती झाली? 5x 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 आणि हे 5x. समजून घ्या. तर प्रत्येक मुलीला किती रक्कम मिळेल? ठीक आहे. आता टोटल किती झाले बघा, हे झाले 2x, हे टोटल झाले 4 चौक 16x आणि हे टोटल झाले 5 5 25x. म्हणजे किती झाले? बेरीज करूया आपण. 25x अधिक 16x अधिक 2x. ह्या सगळ्यांना वाटली किती रक्कम? 8600. आता एका भागाची किंमत किती आहे ती आपण बघूया. 25 आणि 16 किती झाले? 25 31 41, 41 आणि 2 43x झाले. 8600 x बरोबर 8600 भागिले 43. 43 1 43, 43 2 86, हे 200 आलं. म्हणजे एक भाग हा 200 आला, म्हणजे x ची किंमत 200 आली. विचारलं काय? प्रत्येक मुलीला किती रक्कम मिळेल? प्रत्येक मुलीला किती रक्कम मिळाली? 4x मिळाली. प्रत्येक मुली बघा 4x 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 4x. तर चला 4 गुणिले 200 करा, म्हणजे प्रत्येक मुलीला ही रक्कम मिळाली आहे 800. ऑप्शन क्रमांक 3 800. याच पद्धतीने तुम्ही पुतण्याला किती रक्कम मिळाली? 200 काढू शकता. मुलांना किती रक्कम मिळाली? 200 गुणिले 5 1000 रुपये काढू शकता. 1000 मग किती झाले? हे प्रत्येकाला 1000, हे झाले 5000. परत काय? प्रत्येकाला 800, 8 चौक 32, मुलींना 3200 आणि पुतण्यांना प्रत्येकी x म्हणजे 2, म्हणजे हे 400. 3200 आणि 400 किती झाले? 3600, म्हणजे हे 3600. त्या दोघांची बेरीज केली की आपल्याला 8600 मिळतं. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे. 800 रुपये मुलींना मिळतात. ओके, सोपा प्रश्न. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18. एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपण दिलाय. 20% वार्षिक दराने दर 6 महिन्यासाठी चक्रवाढ व्याज होणाऱ्या 1000 ची रक्कम किती काळात 133 होईल? 20% काय दिले आपल्याला? वार्षिक दर दिलाय. पण मित्रांनो त्यांनी काय म्हणलं? दर 6 महिन्यासाठी चक्रवाढ होत आहे. मग दर 6 महिन्यासाठी 6 महिन्याला किती वार्षिक दर होईल? सॉरी, 6 महिन्याला किती दर राहील? तर 6 महिने म्हणजे वर्षातून 2दा. मग 20 भागिले 2 बेक बे 20, म्हणजे 6 महिन्याला दर 6 महिन्याला तुम्ही 10% दराने तुम्ही ते रक्कमवर चक्रवाढ व्याज लावा. मुद्दल किती आहे? मुद्दल आहे P, म्हणजे आपलं आलं 1000 रुपये. आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज किती आहे आपलं? 1331. हा R काय झाला? आता हा आपला नवीन दर झाला R. आता फॉर्म्युला काय झाला आपला? फॉर्म्युला तयार काय झाला आपला? चक्रवाढ व्याज बरोबर P कंसामध्ये 1 अधिक R छेद 100. पण जिथं आपलं टी लिहितो तिथं आपल्याला 2t लिहावं लागेल. का? कारण की हा वार्षिक 2 वेळेस घ्यावा लागतोय, म्हणून आपण 2t घेतलं. किंवा टी घेतला तरी चालतं, परत त्याला 6 महिन्यांनी रूपांतर करावं लागेल. मग तुम्ही काय करा? 2t घ्या. मी सांगतो कसं करायचं. इथं टी घेतलं तरी काय हरकत नाही, पण जे उत्तर येते परत त्याला 3 ने भाग द्यावा लागेल, कारण की हा टी वार्षिक आलाय. सॉरी, 2 ने भाग द्यावा लागेल. हा टी वार्षिक आलाय, परत सेमिस्टरली म्हणजे 6 महिन्याला घ्यायसाठी परत त्याला 2 ने भाग द्यावा लागेल. त्यापेक्षा आपण 2t इथं घेऊन ठेवूया. बघा काय केलंय? चक्रवाढ किती आलं? 1331 बरोबर P किती आहे? 1000. 1 अधिक R किती आहे आपला? नवीन R 10 भागिले 100 आणि हा 2t. 1331 भागिले 1000 करूया. हे 1000 इकडे आणलं आणि 10 10 100 कंसामध्ये काय झालं? 1 अधिक 1 छेद 10 चा 2t.
हे काय झालं 10 आणि हे 11/10 2t आलं. आता बघा 1331 जर तुम्ही पाहिलं तर 11चा घन आहे आणि 1000 जे आहे ते 10चा घन आहे. मग आपण काय करणार 11/10चा घन आहे. बरोबर. आता बघा पाया समान आहे, पाया समान म्हणून आपण काय करतो घातांक सुद्धा समान करतो. म्हणजे 3 बरोबर 2t आलं आणि t बरोबर 3/2 म्हणजे 1.5 इयर्स म्हणजे 1.5 वर्ष. कुठं आलं 1.5 वर्ष 1. बघा हे आपलं उत्तर आहे. तुम्ही म्हणाल सर हे परत तुम्ही 2t घेतलंय परत r घेताना सुद्धा भागले दोन्ही, तर ठीक आहे आता तुमच्या पद्धतीने आपण काय करू आपण 2t घेण्यापेक्षा tच घेऊया. चला किंमत परत एकदा ठेवूया. 1331 बरोबर 1000 1 अधिक 10/100 आणि हे t परत किती 1331 भागिले 1000 करूया. परत हे 10×10=100 हे 11 आता डायरेक्ट आपण 10 करू आणि हे t आणि हेच त्याच पद्धतीने 11/10चा घन येणार आणि 11/10t येणार. पाया समान घातांक समान. t बरोबर 3 आलं सर, पण 3 नाही 3 काय आले 3 सेमिस्टर आले. 3 सेमिस्टर म्हणजे 3 सहामाही आले. 3 सहामाही म्हणजे किती वर्ष 3 सहामाही म्हणजे 1.5 वर्ष. हे पटतंय का? म्हणून ते 2t घेतलं म्हणजे तुम्हाला परत सेमिस्टर मध्ये म्हणजे 6 महिन्यामध्ये रूपांतर करायची गरज उरत नाही. म्हणून आपलं उत्तर 1.5 वर्ष आहे. ऑप्शन क्रमांक 1 1.5 वर्ष. समजतंय? t आणि 2t का घेतलं होतं 2t घेतलं होतं म्हणून आपल्याला हे डायरेक्ट उत्तर भेटलं होतं. t घेतलं किंवा तुम्ही म्हणाल की सर हे अगोदरच तुम्ही 6 महिने जे आपला जो रेट आहे दर आहे तो करून घेतलाय तर 2t घ्यायची काय गरज नव्हती. ठीक आहे नो आपल्याला नो म्हणजे गरज नाहीये त्याच्यामध्ये. तर t बरोबर 3 सेमिस्टर होतात 3 वर्ष नव्हे तर त्याला परत मला 2 ने भाग द्यावा लागेल मग 1.5 वर्ष मला उत्तर येतं. ऑप्शन क्रमांक 1 1.5 वर्ष. ओके समजला प्रश्न. जायचं पुढे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय. एका दुकानदाराने साड्यांच्या छापील किमतीवर 5% सूट देऊन बघा कन्सेप्ट बघा आता किती आहे. छापील किंमत 5% सूट दिली प्रत्येक साडी 266 रुपयांना विकली. जर त्याने ते सूट दिली नसती तर खरेदी किमतीवर 12% नफा झाला असता. प्रत्येक साडीची खरेदी किंमत किती बघा पहिले कन्सेप्ट समजून घेऊ. हा काय हा होलसेलर आहे. होलसेलर कडनं एका व्यापाऱ्याने काय केलं वस्तू खरेदी केली म्हणजे हे काय असणार आहे हे खरेदी किंमत असणार आहे. मग त्याने ती वस्तू काय केलं माहितीये का ती वस्तू जी आहे याच्यावरती लेबल लावलं काहीतरी समजा रुपीजचं काहीतरी लेबल लावलं ह्याला म्हणायचं छापील किंमत. ओके छापील किंमतवर काय करतो तो सूट देतो नाही का आपण दुकानात बघतो की 15% सूट 10% सूट. मग हे सूट देऊन जी किंमत आली ती म्हणायचं विक्री किंमत. म्हणजे त्या दुकानदाराने सूट देऊन ज्या किमतीला माल विकला ती झाली विक्री किंमत. हे हा क्रम समजतोय का की खरेदी किंमत कोणती असते छापील किंमत कोणती असते आणि विक्री किंमत कोणती असते. ओके हे समजलं आता आपल्याला. कन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपण प्रश्नाकडे येऊया. एका दुकानदाराने साड्यांच्या छापील किमतीवर 5% सूट दिली. समजा ही साडी आहे याच्यावरती काहीतरी छापील किंमत असेल त्याच्यावरती 5% सूट दिली 5% सूट दिली. पण ती साडी किती रुपयाला विकली 266 रुपयाला. प्रत्येक साडी 266 रुपयाला विकली. म्हणजे समजा जी छापील किंमत असेल की नाही ती एक्स पकडूया आपण. एक्सच्या 5% सूट दिले म्हणजे ती किंमत झाली 95%. 5% वजावट केल्यानंतर कशाच्या ह्या छापील किमतीच्या. मग त्याच्यामुळे किती होतंय 266 रुपयाला विकली जाते. चला एक्स ची किंमत काढू छापील किंमत काढू आपण 66 गुणिले 100 भागिले 95. 5 ने येऊया 5 1 5 5 9 45 आणि हे सॉरी 5 2 10 0 19 1 19 19 1 19 7 उरले 19 चौक 76 म्हणजे 14 गुणिले 20 14 दुने 28 280 रुपये ही त्याची छापील किंमत होती 280 रुपये. परत काय म्हटलंय जर त्याला खरेदी किमतीवर 12% नफा झाला म्हणजे हे त्याने कुठून खरेदी केला असेल की समजा वाय रक्कम खरेदीची असतील आपल्याला. जर खरेदीवर त्यांनी 12% नफा झालाय म्हणजे ह्याच किमतीला जर विकली असते सूट दिली नसती ह्याच किमतीला जर साडी विकली असती तर त्याला 12% नफा झाला असता. म्हणजे वाय ची जी आपली खरेदी किंमत आहे त्याच्यावर 12% नफा म्हणजे 12% म्हणजे पहिल्यांदा 100% किंमत होती 12% नफा झालाय म्हणजे त्याची किंमत झाली 112% आणि ती किती असती 280. 280 रुपयाला जशी तशी विकली असती
तर त्याला खरेदी किमतीवर 12% नफा झाला असता, म्हणजे 112% खरेदी किमतीची किंमत झाली. y बरोबर किती 280 गुणिले 100 भागिले 112. कितीने भाग जाईल 7 ने जाईल. 7 चोक 28 0 7 1 7 4 7 सक्कम 42 4 आणि 10 40 4 चोक 16 4 1 4 आणि हे 25. उत्तर आलं आपलं 25 गुणिले 10 250. आपलं उत्तर आहे 250. ऑप्शन क्रमांक 4. परत एकदा समजून घेऊ आपण. बघा, छापील किमतीवर 5% सूट दिली तर यामध्ये 266 रुपयाला साडी विकली. मग आपण छापील किंमत काढली अगोदर 280 रुपये. आता ही छापील किंमत कशी काढली? समजा एखाद्या होलसेल व्यापाऱ्याकडनं त्याने दुकानदाराने वस्तू खरेदी केलेली आहे. मग त्यांनी काय केलं, जर हे जी सूट देऊन जी किंमत आपण 280 लाच विकली असती, छापील किमतीला जर साडी विकली असती तर त्याला 12% नफा झाला असता. कशाच्या? खरेदी किमतीच्या. खरेदी किंमत मी 100% पकडली, 12% नफा झाला. खरेदी किमतीच्या 112% किंमत झाली. कशाची? 280 रुपये. त्या समीकरणामध्ये मांडली आणि उत्तर आलं 250 रुपये. ओके, म्हणून आपलं उत्तर आहे 250. ऑप्शन क्रमांक 4. खरेदी किंमत, छापील किंमत, सूट दिल्यानंतर विक्री किंमत, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण याच्यामध्ये क्लिअर केलेला आहे. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया आणि आपला शेवटचा प्रश्न. दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. दोन संख्या समजा सर मी घेतो a आणि b, त्याचं गुणोत्तर आहे 2:3. लगेच समानपट करून घेतो 2x आणि 3x. छोटी संख्या झाली 2x, मोठी संख्या झाली 3x. छोटी आणि ही झाली मोठी. छोटी आणि मोठी. लहान संख्येच्या 20% मध्ये 20 मिळवले. लहान संख्या आहे 2x सर, त्याचे 20% घेतली. 20% म्हणजे 20 अधिक 20 भागिले 100. त्याच्यामध्ये किती मिसळले? 20 मिसळले. तर ती मोठ्या संख्येच्या 10% मध्ये 25 यांच्या बेरजी इतके होते. मोठी संख्या किती आहे? 3x. याचे किती? 10%. त्याच्यात किती मिसळायचंय? अधिक 25 याच्या एवढी होते. तर लहान संख्या कोणती? तर 2x ची किंमत काढायची. चला आता ठेवा. 20 × 20 20 × 5 100 येथे 2x भागिले 5 अधिक 20 बरोबर 10 10 100. 3x भागिले 10 अधिक 25. ओके, आपण x एका साईडला, चल एका साईडला, अंक एका साईडला घेऊया. 2x वजा भागिले 5 3x भागिले 3x छेद 10 25 वजा 20 आले 5. चला छेद समान करा. वरती 2 ने गुणू, खाली 2 ने गुणू. वरती झालं 4x आणि खाली झालं 10. 4x वजा 3x भागिले 10 बरोबर 5. 4x वजा 3x आलं x आणि हे 10 पलीकडे गेलं. 10 गुणिले 5 आलं 50. मला x ची किंमत विचारली नाही, मला लहान संख्या विचारली. लहान संख्या किती आहे? 2x. मग 2 गुणिले 50 किती आलं? 100. आहे का उत्तर? ऑप्शन क्रमांक 1 बघा, उत्तर आलं 100. सोपा प्रश्न होता. दिलंय तसं समीकरण मांडायचं होतं. आय होप हे सगळे 20 प्रश्न तुम्हाला समजले असतील. पहिले 10 प्रश्न सोपे होते, परत आपण एक गिअर टाकला, मग अवघड 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 थोडं सुरू झालेलं आहे. एक प्रश्न तो स्किप करण्याच्या लायकीचा होता, तो प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला आहे. आय होप हे प्रश्न एक्सप्लेनेशन तुम्हाला सर्वतः समजलं असेल. खूप सारे कन्सेप्ट आपण याच्यामध्ये कव्हर केले आहेत. व्हरायटी प्रश्न घेतले होते. खूप सारे कन्सेप्टला आपण हात सुद्धा लावला, म्हणजे समजून सुद्धा घेतलेला आहे. आय होप तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवायचं आहे. हा पेपर कसा वाटला? हा पेपर मी थोडासा अवघड असा मानेल. निम्मा पेपर सोपा होता, निम्मा पेपर वेळखाऊ होता. म्हणजे तुम्हाला अल्टिमेट जो आपण म्हणतो की नाही अटेम्प्ट, हा तुमचा लिमिटेड ठरतो अशा प्रकारच्या डिफिकल्टी लेवल आल्यानंतर. ओके, आय होप समजलं असेल. अभ्यास करताना करायलाच पाहिजे. अशाच प्रकारचे विश्लेषण आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. त्याच्यामध्ये टेस्ट क्रमांक 11चं विश्लेषण पाहू. तब तक टेक केअर. बाय बाय.